नमस्कार मैत्रिणींनो, निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, सध्या इयरिंग्समध्येही खूपच व्हरायटीज येत आहेत। गोल्ड असो किंवा आर्टिफिशियल, सर्वांनाच नवनवीन व वेगवेगळे कानातले घालायला आवडतात। तसेच सध्या मोत्यांच्या इयरिंग्सही खूपच ट्रेंडमध्ये बघायला मिळत आहेत। कुठलेही ऑकेजन असो किंवा पार्टी फंक्शन्स, बऱ्याच जणी मोत्यांचे इयरिंग्स घालायला प्राधान्य देत आहेत। तसेच मोत्यांच्या इयरिंग्समुळे कानाला एक वेगळी शोभा येते। ठसठसीत पांढरे शुभ्र मोती कानामध्ये खूपच खुलून दिसतात व आपल्या सौंदर्यामध्येही भर घालतात। विशेषतः काठपदर साडीवर, पैठणी साडीवर किंवा कोणत्याही ट्रेडिशनल सूटवरही असे इयरिंग्स खूपच छान दिसतात। यामध्ये अशा प्रकारचे मोत्यांचे झुमके खूपच ट्रेंडमध्ये आहेत। लग्न समारंभांमध्ये स्त्रिया अशा प्रकारचे मोत्यांचे झुमके घालण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत। तसेच अशा प्रकारचे मोत्यांचे स्टड इयरिंग्सही खूपच फॅशनमध्ये आहेत। हे खूपच छान व उठून दिसतात। मोत्यांमध्ये अशा प्रकारचे कोरियन इयरिंग्सही खूपच ट्रेंडमध्ये आहे व तुम्हाला जर सिंपल, सोबर व स्टायलिश लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे इयरिंग्स नक्कीच घालू शकता। असे इयरिंग्स तुम्ही ऑफिस पार्टीमध्ये किंवा कोणत्याही खास प्रसंगी घालून ट्रेंडी लुक क्रिएट करू शकता। हे कोरियन इयरिंग्स तुम्हाला खूपच ट्रेंडी लुक देतात व एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये उपलब्ध होतात। अशा प्रकारचे हेवी डिझायनर जास्त मोती असलेले इयरिंग्सही खूपच फॅशनमध्ये आहेत। ट्रेंडी लुकसाठी तसेच ट्रेडिशनल लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे इयरिंग्स नक्कीच ट्राय करा। हे इयरिंग्स तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग ॲप्सवर किंवा मार्केटमध्येही उपलब्ध आहेत। तसेच जर तुम्हाला यातल्या काही इयरिंग्स खरेदी करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही ऑनलाईन शॉपिंगच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारचे मोत्यांचे एकतरी इयरिंग्स कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन कीप स्माइलिंग, बाय बाय।